अध्याय 3. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरू नमः. शिष्य गुरूंना विनवितात. दुसऱ्या अध्यायात दत्तजन्म कथा वर्णन केली. आता अवतार चरित्र ऐकायला मन आतुर झाले आहे. कोणत्या स्थानी कोणत्या रूपात प्रकटीकरणे झाली हे मला ऐकवावे. श्री गुरु म्हणाले, अवतार चरित्र ऐकता धन धान्य पुत्र पौत्र चारी पुरुषार्थ लाभतील. म्हणजे आता जे अवतार चरित्र आपण जे ऐकणार त्याच्यामुळे काय फायदे होणार आहे किंवा काय लाभ होणार हे तिथे सांगितलं आहे. श्रीमद भगवंताच्या प्रथम स्कंदात महर्षी सूत हे शौनकादी ऋषींसमोर अवतार चरित्राचे रहस्य रूप उलगडत आहे. सृष्टीचे प्रारंभी भगवंताने सकल चराचर विश्वाच्या उत्पत्तीसाठी पुरुषावतार धारण केला. ते पुरुष स्वरूप महतत्व अहंकार आणि पंचभूतांसह उत्पन्न झाले. पंचज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिये मन आणि पंचमहाभूते याने देह भरला होता. सृष्टी प्रलयात लोटू शकणाऱ्या समुद्रात विश्रांती घेणारे योगनिद्रा ही ज्यांची समाधी स्थिती जो विश्वाच्या असण्याचे कारण आहे ते ब्रह्मांडाचे पती श्रीनारायण पुरुषावतार होत. त्यांच्या नाभिरूप डोहातील कमलापासून ब्रह्मदेव उपजले. त्यांच्यापासून मरीचादिक ऋषी उत्पन्न झाले. त्या ऋषींनी देव मनुष्य पशुपक्षी उत्पन्न केले. थोडक्यात सृष्टी निर्मितीचं कार्य कसं झालं ते इथे सांगितलं. श्री आदिनारायणांचे जगत कल्याणासाठी अनेक अवतार झाले. ब्राह्मण रूपातला सनत कुमार नामक पहिला अवतार त्यांनी धारण केला. त्यांनी निष्ठेने ब्रह्मचर्य व्रताचे पालन केले. म्हणजे आदिनारायणाचे जे काही अवतार आहेत वेगवेगळ्या रूपातले त्याचं आता इथे वर्णन आलेलं आहे. हिरण्याक्षामुळे दुसरा अवतार धारण झाला. यज्ञाधिपती देवाने वराहरूप धारण करून हिरण्याक्ष दैत्याचा विनाश केला. हिरण्याक्षाने पाताळात नेलेल्या पृथ्वीचा भगवंताने उद्धार केला. नारद नामक तृतीय अवतार ज्याद्वारे पंचरात्रागम तंत्राचे सविस्तर कथन केले. या वैष्णव तंत्र मार्गाने कर्म केल्यास ते निष्काम कर्म होते. ते कर्म मुमुक्षु जनांसाठी मोक्षदायक ठरते. धर्मनामे ऋषीच्या संतती रूपात नरनारायण ही 2 प्रकारची ऋषी स्वरूपे हा श्रीनारायणांचा चतुर्थावतार होय. इतरांना बहुधा अशक्य वाटणाऱ्या असा चित्त शांतताकारक तपश्चर्या मार्ग नरनारायणांनी सुलभतेने दाखवला. बघा, विष्णूचा चौथा अवतार नरनारायण म्हटलं. दशावतार नाही तर हे वेगळे अवतार आहेत सगळे. सिद्धांचा ईश्वर असे कपिलमुनी हा 5वा अवतार होय. त्यांनी असुरी नावाच्या ब्राह्मणाला सांख्य सांगितले. अद्वितीय योगाधीश्वर सद्गुरू भगवान दत्तात्रय हे ऋषी मुनी योगी तपस्वी साधक मुमुक्षु जनास मोठाच आश्रय देणारे 6वे अवतार ठरले. 6वे अवतार काय? योगाधीश्वर सद्गुरू भगवान दत्तात्रय. अलर्क राजा प्रल्हादास यदू सहस्रार्जुनास यांनीच आत्मविद्येचा बोध केला. या प्रलयात यदुवंशात श्रीकृष्ण भगवंत अवतरले. त्या यदुराजांनाही श्री दत्तकृपेमुळे मोक्षप्राप्ती झाली. कळलं? ज्या प्रलयात यदुवंशात श्रीकृष्ण भगवंत जन्मले त्या यदुवंशाच्या यदुराजांनाही दत्तकृपेने मोक्षप्राप्ती झाली असं म्हटलं आहे. नंतर प्रजापती रुची आणि आकृती उभयतांस यज्ञ नामक पुत्र झाले.
हा भगवंतांचा 7वा अवतार होय. त्यांनीच स्वयंभुव मन्वंतराचे संरक्षण केले. म्हणजे हे कार्य प्रत्येक अवतारात थोडक्यात केलेलं कार्य, सगळ्या गोष्टी आपल्याला कळतील समजतील असं काही नाही, पण माहिती म्हणून आपण हा अध्याय वाचणार आहोत. नाभिराजा व मेरुदेवी या पती पत्नीच्या घरी ऋषभ नावाने 8वा अवतार झाला. सर्वच आश्रमांमध्ये वंद्य निर्मल अशा योगांचा परमहंस मार्ग त्यांनी स्वतः आचरला, इतरही जनांना दाखविला. घेन नावाच्या राजा मृत्यू पावल्याने प्रजेत माजलेले अराजक पाहून ऋषींनी जगदीश्वरास अत्यांतिक स्तविताच नारायणांनी पृथू या नावाने 9वा अवतार घेतला. गायीच्या रूपातील पृथ्वीचे दोहन करून सर्वौषधी असे दूध त्यांनी काढले. चाक्षुप मन्वंतरात समुद्र प्रलयाच्या काळात भगवंतांनी मत्स्यावतार घेतला. हा 10वा अवतार होय. यावेळी त्यांनी कौतुकाने माशाचे रूप धारण केले, पृथ्वी रूप नौकेत बसविले व सत्यव्रत राजाचे संरक्षण केले. हा राजाच पुढे मनुवैवस्वत होऊन सुत शौनिकादी ऋषींना हे कथानक ऐकवितो. पूर्वी देवदानवांच्या समुद्रमंथनवेळी मद्रांचल बुडू लागताच भगवंताने कासवाचे रूप धारण करून त्याला पृष्ठभागावर धारण केले. हा 11वा अवतार. त्यांनीच पुन्हा धन्वंतरी नामे 12वा अवतार धारण करीत दानवांसमोर अमृत कलश ठेवला. तर 13वा अवतार मोहिनी रूपात धारण करून चातुर्याने दानवांना मोहित करीत देवांना अमृत पाजले. मग त्या ईश्वराने 14वा अवतार नरसिंह रूपाचा घेऊन खांबातून बाहेर येत हिरण्यकश्यपूला नखांनी फाडला. बुरड जसा लवाळ्याचे विदारण करतो त्याप्रमाणे नृसिंहांनी स्वनखांनी त्या दैत्याचे विदारण केले. पुढे श्रीहरी नारायणांनी वामन अवतार घेतला. वामनाने 3 पावलातच बलीपासून सर्वस्व घेतले, स्वर्गीचे राज्य इंद्रास मिळवून दिले, विश्व सुखी केले. 16वा अवतार श्री परशुराम हा. या भार्गवरामाने अनिर्बंध आणि अनाचारी राजांना 21 वेळा पराभूत करत पृथ्वीला स्वास्थ्य बहाल केले. पराशर सत्यवतीगृही भगवान वेदव्यास रूपात श्रीमन्नारायण 17व्या अवताराच्या निमित्ताने नटले. 18व्या अवतारी श्रीनारायण दशरथ कुलनंदन होत श्री रामचंद्र रूपात लीला करत होते. यादव वंशातील श्रीकृष्ण आणि बलराम हा 19वा व 20वा अवतार होय. गया प्रांतातील बुद्ध नावाच्या जैन पुत्र हा भगवंताचा 21वा अवतार होय. नंतर कलियुगाच्या अंती राज्यकर्ते अधमाधम वृत्तीने वागतील, दुराचरण वाढेल, तेव्हा जगतपालक नारायण हे ब्राह्मण कुळातील विष्णुयशा नामक ब्राह्मण पत्नीच्या उदरी कल्की नावाने जन्म घेऊन जगत कल्याण करतील. कुमार, नारद, मनु, स्वयंभुव, त्रिदेव, विधी, हरी, धुर्जटी, मनुपुत्र, कश्यपादी प्रजापती हे परमेश्वराचेच अवतार होय. श्रीकृष्ण हाही पूर्ण ब्रह्मस्वरूप आहे. या ईश्वरा अवताराचे चरित्र श्रवण करणे, पठण करणे लाभदायक आहे. भागवताच्या आयस्कंदात 3या अध्यायात ते वर्णन आहे. 4ही युग, त्या युगात झालेले अवतार हेही जाणून घ्यावे.
कृत, त्रेता, द्वापर, कलियुग ही 4 युगे. अशा 71 युगापर्यंत एका मनूचा कालाधिकार. ब्रह्मदेवाच्या पहिल्या दिवसापासून एका अहोरात्रामध्ये 14 मनू होऊन जातात. ते असे स्वयंभुव, स्वरोची, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुप. यानंतरचे 7वे वैवस्वत हे मन्वंतर सध्या चालू आहे. म्हणजे आता जे चालू आहे ते मन्वंतर कोणतं, तर वैवस्वत हे मन्वंतर सध्या चालू आहे. पुढील सुवर्णी, दशा सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, ब्रह्म सावर्णी, रौप्य सावर्णी, भौत्य सावर्णी. आता द्वीपाचे हे सगळे मन्वंतर आहेत. ही 14 मन्वंतर सांगितले आणि सध्या चालू असलेलं वैवस्वत. आता द्वीपाचे प्रकार पहा. द्वीप 7 आहेत. जंबू, प्लक्ष, शाल्मली, कुंभ, क्रौच, शाक, पुष्कर. जंबूद्वीपाचे कुरु, चंद्र, सौम्य, वरुण, नाग, कुमारिका, ताम्रवर्ण, गर्भस्तिमत, केशरू, ऐद्र असे 10 भाग आहेत. नवखंडात पृथ्वी, इलावृत, भद्राशय, हरिवर्ष, कैतुमाल, रम्यक, हिरण्यमय, कुरु, किंगपुरुष, भारतवर्ष. आता नवखंडात्मक पृथ्वीचे जे भाग सांगितलेले ते परत एकदा ऐका. खरं तर ही माहिती फक्त वाचून काढूया आपण, कारण का तुमच्या लक्षात राहणार नाही. इलावृत, भद्राक्ष, हरिवंश, केतुमाल, रम्यक, हिरण्य, कुरु, किंपुरुष आणि भारतवर्ष असे नवखंडात्मक भाग, पृथ्वीचे भाग सांगितलेले. समुद्र 7 आहेत. कोणते समुद्र? लवण, इक्षु, क्षीर, दधी, धृत, मधुमय आणि अमृतमय असे 7 समुद्र सांगितले. 14 लोक आहेत. आता लोक किती आहेत? 14. 7 लोक खाली आहेत, 7 वर आहेत. अधलोक, तल. अधलोक म्हणजे खालची लोक कोणते? तल, अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल आणि पाताळ हे 7 अधलोक आहेत, म्हणजे खालची लोक आहेत. ऊर्ध्वलोक कोणते आहेत? भूलोक, भुवरलोक, स्वलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक असे हे जे 7 लोकांची माहिती दिली. आता 84 लक्ष योनी पहा. आता आपण म्हणतो ना की जीव हा 84 लक्ष योनीतनं प्रवास करत होतो. त्या कोणत्या? तर 9 लक्ष योनी पाण्यात, 20 लक्ष योनी भूमीवर, कृमीगण 11 लक्ष, 10 लाख पक्षी योनी, 30 लाख पशु योनी, तर 4 लाख मनुष्य योनी अशा योनी सांगतात. 4ही युगांची उत्पत्ती बाबत व त्या युगांमध्ये झालेल्या अवतारांबाबतही जाणून घ्या. कार्तिक शुक्ल नवमीला श्रवण नक्षत्री बुद्धी योगावर कृतयुगाची उत्पत्ती झाली. तर कृतयुग म्हणजे आपली 4 युग आहेत. त्यातलं पहिलं युग कोणतं? कृतयुग. त्याची निर्मिती कधी झाली? सुरुवात कधी झाली? तर कार्तिक शुद्ध नवमीला श्रवण नक्षत्री वृद्धी योगावर कृतयुगाची उत्पत्ती झाली. कृतयुगाचा काळ 17,28,000 संवत्सर. बघा किती मोठा काळ आहे तो. बघा 17,28,000 संवत्सर. या युगामध्ये मत्स्य, कुर्म, वराह आणि नरसिंह हे 4 अवतार झाले. तर विष्णूचे जे दशावतारातले 4 अवतार आहेत ते या ह्याच्यात झालेले आहेत, या युगात, कृतयुगात. प्रभव संवत्सरी दक्षिणायनात कार्तिक शुक्ल त्रयोदशीला मृग नक्षत्रावर मत्स्यावतार झाला. मत्स्यावतार कधी झाला ते सांगितलेलं आहे. दक्षिणायनी शुक्ल नाम संवत्सरी श्रवण शुक्ल एकादशी गुरुवार विक्षंभ
विक्षंभर योग मूळ नक्षत्रावर सायंकाळी कुर्मा अवतार झाला. भाद्रपद शुद्ध तृतीयेला भगवान श्री विष्णूंनी वराह रूप धारण केले. वैशाख शुक्ल चतुर्दशीला भगवान नृसिंह प्रगट झाले. आता हे 4 अवतार कधी कधी प्रकट झाले त्यांची माहिती आहे. आता वैशाख शुक्ल द्वितीयेला सोमवारी रोहिणी नक्षत्रावर द्वितीय प्रहरी त्रेतायुग उत्पन्न झाले. हे युग 12,96,000 संवत्सरी. त्यात वामन, परशुराम आणि श्रीरामचंद्र या भगवानांचे 3 अवतार, हे भगवंतांचे 3 अवतार झाले. पंचमा अवतार वामन हे अदिती आणि कश्यप पुत्र धाता नाम संवत्सरी भाद्रपद शुक्ल द्वादशीच्या मध्यान्हकाळी अवतरले. रेणुका सुत परशुराम हे वैशाख शुद्ध तृतीया रोहिणी नक्षत्रावर जन्मास आले. चैत्र शुक्ल नवमीला श्रीरामचंद्रांचा जन्म झाला. त्रेतायुगात विक्रम, विश्वामित्र, भगीरथ, दिलीप, अज, दशरथ, राम, लवकुशादी विख्यात धर्मकुशल सूर्यवंशी राजे झाले. तर हे सगळे त्रेतायुगातल्या अवतारांची आणि तिथल्या त्या राजांची माहिती ऋषींनी दिलेली आहे. माघ कृष्ण अमावास्या शुक्रवारी धनिष्ठा नक्षत्री तृतीय प्रहरी द्वापर युगाची उत्पत्ती झाली. द्वापर युगाचा काळ 8,64,000 संवत्सराचा होय. या युगात श्रीकृष्ण व बौद्ध हे 2 अवतार झाले. श्रावण कृष्ण अष्टमी रोहिणी नक्षत्रावर अतिगंड योगी मध्यरात्री भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रगटले. पौष शुक्ल एकादशी मंगळवारी बौद्ध अवतार झाला. बघा, हे द्वापर युगातले 2 अवतार आहेत. श्रीकृष्णांचा अवतार आपल्याला माहितीच आहे, श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिन्यातल्या अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर अतिगंड योग असताना योगी मध्यरात्री झालेला आहे. तर पौष शुक्ल एकादशीला मंगळवारी बौद्ध अवतार झालेला आहे. भाद्रपद कृष्ण त्रयोदशी रविवार आश्लेषा नक्षत्र व्याप्तिपात योगावर मध्यरात्री कलियुगाचा आरंभ झाला. आता कलियुगाचा आरंभ कधी झाला? तर कलियुग सुरू आहे. भाद्रपद कृष्ण त्रयोदशीला रविवार आश्लेषा नक्षत्र व्याप्तिपात कलियुगाचा आरंभ झाला. कलियुगाचे 4,32,000 संवत्सरांचे प्रमाण सांगितले आहे. तर कलियुग हे सर्वात लहान आहे, लक्षात ठेवा. त्याचं प्रमाण किती आहे? तर 4,32,000 संवत्सर यात आहे. या युगात कल्की हा भविष्य अवतार सांगितला आहे. म्हणजे कलियुगात कोणता भविष्य अवतार होणार आहे? कल्की हा अवतार होणार आहे, जो भविष्यात होणार आहे. माघ शुक्ल एकादशी रविवार गंडयोग पुण्य नक्षत्री दिवसा चतुर्थ प्रहरी हा अवतार होईल. हा अवतार कधी जन्म घेणार त्याची वेळही सांगितली. कर्नाटक प्रांती करवीर शहरात कल्की भगवान अवतरतील. कलियुगात हा शककर्ते असतील. कलियुगात 6 शककर्ते असतील. पहिला इंद्रप्रस्थी युधिष्ठिर, त्याचा 3,044 वर्षे सांगितलं आहे. याचा शक 3,044 वर्षे सांगितलं आहे. दुसरा उज्जैनीस विक्रम शक. तिसरा प्रतिष्ठान नगरीत शालिवान शक, हा 18,000 वर्षे चालेल. चौथा विजयाभिनंदन नामे 10,000 वर्षे शक चालेल. पाचवा गौंडदेशी नागार्जुन नामे 4,00,000 वर्षे शक चालेल. सहावा कर्नाटकात करवीर नगरी 1821 वर्षे कल्कीचा शक चालेल. म्हणजे शेवटचा जो शक आहे तो कल्कीचा आहे आणि तो करवीर नगरात असताना तो 1821 वर्षे चालेल. कलियुग कल्कीचे आहे. कलियुग कलीचे आहे. आता कलीचं वर्णन केलं आहे. तो पिशाच्यवदनी आहे. कली कलहप्रिय असून डाव्या हातात शिस्न धरून आणि उजव्या हाती जीभ धरून थैथया नाचतो आहे.
ते ध्यानात घेऊन सर्वांनी सावध चित्ताने ईश्वरीय उपासना करावे. वरील माहितीमध्ये अवतारांच्या जयंत्या याबाबत भिन्नाभिन्न मते असतील. युगानुसार वेगवेगळे विचारही मांडले जातील, परंतु यात भिन्नता असेल तरीही ते जयंती निर्णय निर्दोष समजावे. त्याविषयी उपवास, साधन, चिंतन याने महत्त्व, पुण्य लाभते. म्हणजे या ज्या जयंत्या आहेत किंवा जे काही जे हे आहेत आपण दिवस साजरे, जसं की रामनवमी त्याच्यात आलेली आहे किंवा इतर पुरुषांचे जे दैवी अवतार आहेत त्यांचे जे दिवस आहेत, त्या दिवशी जर आपण कृष्णाष्टमी आहे या सगळ्या दिवशी जर आपण उपवास, साधना आणि चिंतन केले तर त्याने पुण्य लाभते असे इथे म्हटले आहे. हे सर्व ऐकून श्री गुरुनाथांना शिष्य विनवितात. श्री अवतार चरित्र कथा ऐकून चित्तास परमानंद होतो. ती श्रवण करण्यास पुन्हा आर्तता वाढली. आणखी कोणकोणते अवतार झाले ते कृपा करून पुढील अध्यायी सविस्तर सांगा हो गुरुवर. असा हा वामनबुवा ब्रह्मनिष्ठ रचित अवतार चरित्रपर 3रा अध्याय येथे समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थ. तर आज आपला नामयज्ञाच्या 3ऱ्या दिवशी आपण 3रा जो अध्याय होता गुरुलीलामृताचा त्याचं वाचन केलेलं आहे. थोडासा कठीण पण समजण्यास असा हा अध्याय. पटकन काही गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत, काही गोष्टी लक्षात राहत नाही, पण वाचायचं आणि ज्या अवतारांविषयी सांगितलेली माहिती आहे ती सगळी आणि कोणत्या युगांविषयी जी माहिती दिली ती आपल्याकरता महत्त्वपूर्ण आहे, जी आपण समजून घेऊ शकतो. युगाप्रमाणे झालेले अवतारसुद्धा 10 अवतार विष्णूंच्या याच्यात सांगितलेले आहेत. श्री स्वामी समर्थ.